प्राचीन काळात एका राजाने राज्यातील त्याच्या रस्त्यावर एक भला मोठा दगड ठेवला होता. तो राजा नंतर गवताआड लपून बसला आणि पाहत होता की कोणीतरी तो दगड त्या रस्त्यावरून बाजूला करेल का. राजाचे काही श्रीमंत व्यापारी आणि राज्यातील दरबारी देखील त्या रस्त्यावरून सरळ निघून जात होते. रस्ता मोकळा नसल्याने खूप लोकांनी राजाला सुनावले, परंतु कोणीही रस्त्यावरून दगड हटवण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. आणि एके दिवशी एक गरीब शेतकरी त्या रस्त्यावरून भाजीपाला घेऊन जात होता. दगडाजवळ जाऊन पोचल्यानंतर त्या शेतकऱ्याने त्याच्या भाजीपाल्याचा भारा खाली ठेवला आणि दगड बाजूला करू लागला. खूप वेळ मेहनत करून त्या शेतकऱ्याने तो दगड बाजूला सारला आणि जेव्हा तो त्याच्या भाजीपाल्याचा भारा घेण्यास गेला तेव्हा त्याने एक पाकिट बघितले. ते पाकिट जिथे दगड होते त्या ठिकाणीच ठेवलेले होते. पाकिटात खूप सारी सोन्याची नाणी होती आणि राजाकडून एक पत्र लिहिलेले होते. पत्रात असे लिहिले होते, ही सोन्याची नाणी त्या व्यक्तीस आहेत ज्याने तो दगड बाजूला सारला. जर तुम्ही आपल्या जीवनात पाहिली तर असे समजेल, जेव्हा पण एखादी समस्या जीवनात येते तेव्हा समस्या एक संधी घेऊन येते. ती संधी असते आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. आळशी लोक समस्याबद्दल तक्रार करत बसतात, परंतु काही लोक समस्येमध्ये संधी शोधतात आणि संधीचे सोने करतात. म्हणून कोणत्याही समस्येला एक संधी म्हणून बघा, एक संधी सुधारण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी. थँक्यू वेळ